वर्चस्व प्रस्थापित करताना पाहतोय आपण. निश्चितच पंच. चला सामना सुरुवात करायचे. सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय आपण. श्री गणेशा वाकडीची वाडे विपक्ष सिद्धिविनायक काराव. पहिले गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. सागरला पाहू शकाल. चला सामन्याला स्पीडअप करायचं पंच. ताकीद देते ना. काराव संघ जरा स्पीडअप घ्या, तर आणि तुम्हाला 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. निश्चितच सामन्याला सुरुवात होते. पहिल्या गोलंदाजी ट्रॅक होती गोलंदाज सागरला पाहू शकाल. स्ट्रायकर फलंदाज किरण इंडियन ऍक्शन मध्ये. पहिल्या चेंडूला खेळून काढायचं होतं. सीधे थोडी चुकी झाली त्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र निश्चितच झेल होता. झेल मात्र जमिनीला दान केला गेला. निश्चितच इथे मात्र त्या झेलचं रूपांतर मात्र सिंगलने अकाउंट ओपन होईल श्री गणेशा वाकडेवाडीच्या संघाचा. चांगलीची सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज सागर कडून. कुठेतरी एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहतोय सागर यांची. जिथेच सागर मात्र सलामीला गोलंदाजी घेऊन आलाय. आता मात्र स्ट्रायकर अजयला आणण्याचं काम केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात राकेश येथील झेलकारी. राकेश कडून चुकी होणार नाही. पहिला ब्रेक तो निर्माण होत असताना वाकडेच्या वाडी संघाचा. अजय तो बॅक डग आउट. चला दुसरा फलंदाज लगेच तयार राहायचंय. 10 सेकंदाच्या आत मात्र फलंदाजाने मैदानामध्ये रवाना व्हायचे आणि 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्यायची. दुसरा फलंदाज तयार राहायचंय. निश्चितच समीर थोडा फास्टली जायचंय. इथं मात्र फायनल डे असेल. निश्चितच सगळ्यांना मात्र चांगल्या प्रकारचा खेळण्यासाठी टाइम मिळावा हीच आमची अपेक्षा, म्हणून थोडीशी घाई करतोय. तर मी विनंती करतो की या पंचकृषीमधील कोण वरिष्ठ व्यक्ती आला असेल तर या आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. तुमचं देखील या स्पर्धेच्या मधून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आपण चषक पाहतोय मैत्री चषक 2025. आयोजक ओमसाई खडकी व ग्रामस्थ मंडळ खडकी यांच्या विद्यमानातून एक चांगली स्पर्धा पाहतोय. सन्मानाची आणि मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा म्हातारा पाहावं लागेल. निश्चितच एस्टनवरती आढळत फलंदाज लेग बिफोरच्या चेंडूमध्ये फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना वाकडीच्या वाड्या संघाला. चला नेक्स्ट फलंदाज दिलीपला पाहू शकाल. तर माझा आवाज सोनू आगिवले सरांपर्यंत पोहोचत असेल. जर लाईव्हच्या माध्यमातून बघत असतील तर तुम्ही यायचंय लवकरात लवकर. आपल्या थोड्याच वेळात पाहुण्यांची उपस्थिती होणार आहे. तर मी विनंती करतो सोनू सर यायचंय आपण. सामन्याला मात्र चांगल्या प्रकारे सुरुवात करून देत असताना गोलंदाज सागरला पाहू शकाल. आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय. अद्याप मात्र 1 धाव खर्च करून 2 गडी मात्र बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज सागरला. इथे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण सागर या गोलंदाजाकडून. कुठेतरी मात्र चेंडू मात्र वारंवार चांगल्या टप्प्याचे पाहतोय आपण गोलंदाज सागर आणि सागर कडून. आता मात्र नवीन फलंदाज आला दिलीप. दिलीपना मात्र कुठेतरी थांबून खेळावं लागेल. तिथंच बॅक टू बॅक 2 विकेट गेले. पुन्हा एकदा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू उडवला होता. निकेश होते. निकेशने मात्र चांगला एफर्ट दाखवला आणि तिथंच चेंडूला मात्र स्टॉप करण्याचं काम केलंय. 100% योगदान देण्याचं काम करतोय क्षेत्ररक्षक निकेशला पाहू शकाल. निश्चितच चांगलं फिल्डिंग. एक डायच्या स्वरूपात मात्र चेंडूला अडवलं गेलं. निश्चितच चेंडू मात्र निसटला असता तर निश्चितच चौकार पाहायला मिळाला असता. पण निकेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 100% मात्र एफर्ट देण्याचं काम करतोय क्षेत्ररक्षक निकेश. आणि ते मात्र आता कुठेतरी बऱ्याच वेळाने 1 धाव मात्र 10 फलकावर ऍड होईल. अद्याप मात्र 4 चेंडूचे फेकी झाले. 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 धावा खर्च करतोय गोलंदाज सागर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलण्याचा चेंडू मात्र नीट धाव जातोय. वारंवार मात्र कुठेतरी लेग साईडच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज किरणला पाहू शकाल.
निश्चितच कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. पुढल्या चेंडू चेंडूला भिरकावून दिलंय खेळला बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत हा येणारा किरणच्या बॅटमधून पहिला चौकार. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा लावला गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय. पाहू शकाल राकेशला पाहू शकाल. त्याचा सागरचा मात्र छोटा बंधू असेल राकेश. अद्याप मात्र सागरने मात्र 6 चेंडूची फेकी केली. 6 चेंडूमध्ये मात्र 2 गडी बाद केले आणि मात्र 6 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज राकेश यांची. थोड्याच वेळात आमचे विराजमान पाहुणे निश्चितच मैत्री चषक चे 2 पाहुणे पाहतोय आपण. त्यांचं मात्र आगमन होईल निश्चितच. दुसरा चेंडू मात्र पहिला चेंडू तर राकेशचा हलक्याच्या त्याने चेंडूला टॅप केलाय आणि ते मात्र कुठेतरी सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले जाते फलंदाज किरण आणि दिलीप कडून. कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश. अद्याप मात्र गोलंदाजाचा प्रभाव राहिलाय. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलं होतं. पाहावं लागेल सरळ चेंडू जाऊन आदळ्या दांड्यावरती तिसरा धक्का लागत असताना किरणच्या स्वरूपात वाकडीच्या संघाला. एक आमचे अत्यंत जवळचे मित्र अरुण कांबडी यांचे इथे शुभ आगमन झाले. पूर्ण टीमचे देखील त्यांच्या माध्यमातून मी आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही वेळेला मत देऊन वेळेवर आलात, धन्यवाद. निश्चितच अरुण यायचं स्थानपण व्हायचं आमच्या मंचावरती. आमचे वर्गमित्र असतील. इथे मात्र तिसरा धक्का लागत असताना पाहतोय आपण वाकडीच्या वाड्या संघाला. धावफलक मात्र स्थिर असेल 7 आकड्यावरती. निश्चितच मंगेश निरगुडा कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. मी विनंती करतो मंगेशजी निरगुडा. आणि पूर्ण ऑर्गनाइज कमिटी कुठे असेल तर थोड्याच वेळात त्यांनी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निश्चितच राकेशचा पाहायला पुढील चेंडू नवीन फलंदाज. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न झेल येत असेल. पाहूया राकेश झेल खाली येतील. झेलची मात्र इथे मात्र झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान झालाय. झेलचं रूपांतर मात्र पाहतोय आपण 2 धावामध्ये. निश्चितच कुठेतरी गोलंदाजाचा जजमेंट चुकला आणि झेल मात्र जमिनीला दान केला आणि झेलचं रूपांतर मात्र 2 धावामध्ये होईल. निश्चितच अद्याप मात्र धाव फलक मात्र कुठेतरी थांबवून ठेवलंय गोलंदाज राकेशने. सागरने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण राकेशला. सोनू आगीवला सर बनत माझा जर आवाज पोहोचत असेल तर तुम्ही लवकरात लवकर यायचे. आपले पाहुणे येत आहे थोड्याच वेळात. पुन्हा एकदा हलकी छताने चेंडूला खेळून काढला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच एक धाव मात्र कुठेतरी आणली जाते. निश्चितच 3 विकेट मात्र गेलेत वाकडीच्या वाड्या संघाचा. कुठेतरी मात्र धाव फलक मात्र स्थिरावलंय. राकेशने मात्र अद्याप 4 चेंडूची चांगली फेकी केली गेले. एखादा मोठा फटका येईल का? निश्चितच पुन्हा एकदा झेल उडाले. आता स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान केले. तू मम्या करता करता इथे मात्र 1 धाव होईल. इथे मात्र राकेशने बॅक टू बॅक 2 झेल सोडले गेलेत. आता मात्र दिल्लीचा झेल असेल. पहिला मात्र झेल सोडला तो प्रकाशचा. निश्चितच 2 जीवदान दोन्हीकड्यांना दिले गेलेत. आणि इथे मात्र गोलंदाजी मात्र चांगली प्रकारची पाहतोय आपण सागरची. परंतु क्षेत्ररक्षण मात्र स्वतःच्या फळावतुरीमध्ये 2 झेल मात्र जमिनीला दान केले. निश्चितच अद्याप मात्र 5 चेंडूची फेकी गेले. 5 चेंडूमध्ये मात्र 5 धावा खर्च करतोय.
पुन्हा एकदा मात्र ऑफ स्टिक चेंडू पाहावा लागेल निश्चितच पंचांकडे दाड मागितली होती परंतु पंच मात्र चाणाक्ष रोहिदास निरगुडन राजन निरगुडन निश्चितच 2 षटक समाप्त झाला 2 षटका समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 3 बाद 12 आकड्यावर कुठेतरी मात्र 6ची सरासरी राखण्यात काम केले गेले फलंदाज प्रकाश आणि दिलीपच्या माध्यमातून नवीन गोलंदाज कारव संघाकडून लवकरात लवकर पाठवायचे आहे चला निश्चितच नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आलाय अजय 10-12 पालवंतर रन पाहतोय आपण मार्क लाईन करतात एक स्टायलिश प्लेअर म्हणावं लागेल अजय टोपले यांना निश्चितच कारव संघाचा एक ऑलराऊंडर फलंदाज पाहतोय आपण नेहमीच सलामीला येताना पाहतोय अजयला इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज झालाय अद्याप मात्र 12 चेंडू चांगले फेकी केले गोलंदाज राकेश आणि सागरकडून इथे अजयच्या पहिल्या चेंडू लेग साइड ट्रेडिशनल टोलला चेंडू मात्र चाललाय क्षेत्ररक्षण होईल का इथे गचाल क्षेत्ररक्षण इथे मात्र एफर्ट मात्र चांगला होता निश्चित बॅकअप चांगला आला सागर यांचा आणि इथे मात्र एक धाव वाचवली गेली संघासाठी निश्चितच जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र 2 धावा अजून खर्च केल्या गेल्या आणि निश्चितच आता मात्र कुठेतरी निश्चितच धावा मात्र 3 असतील ना धावा 3 निश्चितच 3 धावा येतील या चेंडूवरती 3 ने मात्र धाव सलग पुढे सरकवणार 15 आकड्यावरती कुठेतरी मात्र अजयच्या पहिल्या चेंडूवरती एक हलकीच्या 3 चेंडूला खेळून काढलं होतं तेव्हा चेंडूवर मात्र 3 धावा आल्या गेलेत पुन्हा एकदा मात्र उंचावर मारलाय झेलची संधी असेल पण इथे मात्र कुठेतरी मात्र चेंडूला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये गॅदर केलाय आणि निश्चितच आता मात्र कुठेतरी वाकडे जोडे संघाने मात्र एकेरी दुहेरीने मात्र संघ मात्र धावा जमा करताना पाहतोय आपण कुठेतरी धावा फलक जे थांबलं होतं त्याला गती देण्याचं काम केलंय फलंदाज प्रकाश आणि दिलीपच्या माध्यमातून अजय आणि प्रकाश कडून मात्र वाकडी जोड्या संघाला मोठे फटके पाहण्याची क्षमता असेल पाहूया मोठे फटके मारतील का की अजय चेंडू डाट फेकतोय पुन्हा एकदा मात्र शेट फटका पाहतोय इथं मात्र सागर येतील सागरकडून मात्र चुकी होणार नाही निश्चितच पहिल्या अटेमध्ये चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत मात्र एक धाव फलकावर ऍड होईल निश्चितच कुठेतरी मात्र 3 चेंडूचे फेकी गेले आणि 6 धावा खर्च करतोय गोलंदाज अजय पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू पाहूया झेलची संध्या झेल खाली राकेश येतील राकेश काढून चुकी तिसरा झेल सुटतोय राकेशच्या हातातून निश्चितच कुठेतरी मात्र विचार करण्याचा भाग पाडलाय क्षेत्ररक्षक राकेशला तिसरा झेल ड्रॉप केला जातो राकेश कडून निश्चितच राकेश मात्र कुठेतरी स्वतःवर नाराज असतील निश्चितच प्रकाश मात्र 3 जीवदान मिळालेत प्रकाशला अजयशी मात्र काय ते कानमंत्र देत असताना सागरला राकेशला पाहू शकाल निश्चितच कॉन्सन्ट्रेट भरकटला पाहतोय आपण राकेशचा आता मात्र पुन्हा एकदा लेग साइड ठेवलं आहे ते क्षेत्ररक्षक त्यामध्ये जज करतील पंकज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पंकजच्या माध्यमातून आणि एकच धाव निश्चितच शेवटचा चेंडू असेल अजय यांचा कुठेतरी राकेशला मात्र प्रोत्साहन देत असताना पूर्ण टीम पाहतोय आपण कारव संघ श्री सिद्धिविनायक कारव संघ अतिशय चांगला खेळ पाहतोय मैदानामध्ये शांत पद्धतीने चाललेला तेवढा शांततेचा संघ पाहतोय आपण वाकडेचवडे संघ कुठल्याही प्रकारचा मात्र डगांमधून आवाज देत नाही निश्चितच चांगली शिस्त म्हणावं लागेल वाकडेचवडे संघाची देखील फुलवले चेंडू चेंडूला पुन्हा एकदा लेग साइड भिरकावलाय पाहूया तिथे क्षेत्ररक्षक असतील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निश्चितच दुसरी धाव घेत असताना तिथे मात्र थ्रो फेकी चुकीची आहे निश्चितच त्याचं रूपांतर मात्र 3 धाव मध्ये होतोय निश्चितच हो पडला धर धर थांब निश्चितच चांगले रनिंग म्हणावे लागेल वाकडेचवडे संघाची आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर 3 धावा खर्च करतोय गोलंदाज अजय धाव फलक मध्ये कुठेतरी जाऊन पोहोचतोय 3 बाद 24 अशी धाव संख्या चला नेक्स्ट गोलंदाज कारवाई संघात यायचंय डीजे
निश्चितच नवीन गोलंदाज असतील ह्याच विभागातील एक कारावगाचे सुपुत्र विजयजी डोके सर, ज्यांचा मागच्याच स्पेलमध्ये आपण आवाज ऐकला. एक चांगले उत्कृष्ट समालोचक पाहतोय आपण विजयजी डोके सरांना शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले. निश्चितच इथे मात्र स्वतः असतील कर्णधार, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. निश्चितच निश्चितच इथे मात्र पाणी द्यायचंय. 2 मिनिट पंच थांबवायचंय. निश्चितच कुठेतरी मात्र गरज असेल तरच पाणी घ्या, आणि तर कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. निश्चितच पाणी दिलं जाईल कुणाला लागत असेल तर. उन्हाचा तडाखा पाहतोय आपण, तडाख्यामध्ये मात्र ताण लागते. निश्चितच पाणी पुरवलं जाईल. पाणी पिल्यानंतर मात्र सामना लगेच कंटिन्यू करायचा आहे. सोनू आगीवला सरांपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर, झाला असेल तुमचं काय खाणं पिणं तर या. पाहुण्यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात, त्यासाठी तुमची आम्हाला खूप गरज आहे. आणि आता मात्र इथं शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्लॉगरचं षटक, मानामारीचं षटक पाहतोय आपण. स्ट्रायकवरती फलंदाज दिलीपला पाहू शकता. दिलीप मात्र मोठा फटका मारायची क्षमता आहे दिलीप वरून. इथे मात्र पुन्हा एकदा खेळून काढला चेंडूला. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईन. अजय असतील, अजयकडून मात्र चांगला एफर्ट झालाय. वाकडीवाडी संघाकडे अजूनही चांगले फलंदाज पाहतोय आपण. विजय असतील, विजय मात्र डोक्याला हात लावून बसलेत. निश्चितच वाट पाहत असतील की मी कधी जातोय मोठे फटके मारतोय. पुन्हा एकदा स्लोवर घ्या. तिथे चेंडू होता, चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा होता. चेंडू मात्र डाट येतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय आपण. विजयला पाहू शकाल, निश्चितच विजय सरांना पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करताय अद्याप. वारंवार चेंडू मात्र ऑफस्टिको टाकले जातात. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा उंचवर मारता प्रयत्न, चेंडू मात्र ब्लॅटच्या शॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. बऱ्याच टायमाने मात्र इथं फलंदाज पक्काच्या बॅटवरून येतोय. हाय हँडसम षटकार. धन्यवाद. निश्चितच आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडले फलंदाज प्रकाशने. आणि इथे मात्र तिसरा चेंडू खेळत असताना एक मोठा फटका खेळतोय फलंदाज प्रकाश. निश्चितच आता मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पाडले गोलंदाज विजयला. फलंदाज प्रकाशने आता मात्र पाहूया पुढच्या चेंडूवर मोठा फटका येईल की चेंडू डॉट येईल. पुन्हा एकदा उंच मारले, चेंडू हवेत असेल, झेल खाली हाजे येतील. इथे मात्र चांगला झेल टिपला गेलाय आजीच्या माध्यमातून. आणि इथे मात्र चौथा धक्का लागत असताना प्रकाशच्या स्वरूपात वाकडेवाड्या संघाला. धून ऐकायला मिळेल डीजेच्या माध्यमातून. तसेच आपण पाहतोय जे मात्र लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे ब्रदर्स स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून. पाहतोय आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेत मंगेश लचकेला पाहू शकाल. तसेच ऑपरेटरच्या भूमिकेत पाहू शकाल बाळा भस्मा यांना. निश्चितच आमच्या बरोबर जोडले गेले तर स्कोरच्या भूमिकेत सागर निरगुडाला पाहू शकाल. इथे मात्र विजयने पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळला गेला. निश्चितच त्या फटक्यामध्ये मात्र 2 धावा येतील. आणि कुठेतरी मात्र जे धाव फलक थांबवलं होतं विजय सरांनी, त्याला मात्र गती देण्याचं काम केलंय फलंदाज विजयने. विजय देखील चांगला प्लेअर आहे. विजयच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल की 2 धावा, की गोलंदाज हेवी ठरतोय, की डॉट चेंडू फेकतोय. इथे मात्र उंचावर मारायच्या नादात इथे मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी. निश्चितच डॉट चेंडू. आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धाव फलक्यात जाऊन पोचले ते किती 4-33 येणारे 24 चेंडू गरज असेल.
34 धावसंख्येची. अतिशय सुरेख धून ऐकायला मिळाले आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. तर चला फलंदाज मैदानामध्ये रवाना व्हायचे. तसेच वाकडी जोड्या संघांमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निश्चितच येणारे 24 चेंडू 34 धावांची गरज असेल सिद्धिविनायक कारव संघाला. इथे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना होईल कारव संघाकडून. आपण पाहू शकाल इथे मात्र फलंदाज. चला कारव संघ विलंब करू नका. आजचा डे फायनल डे. तिकडेच आहेत बॉल तिकडेच आहेत. फलंदाज फक्त पाठवायचे आपले. इथे मात्र लो स्कोरिंग सामना. आजच्या दिवसातील मात्र कुठल्याही प्रकारचा हाय फॅक्टर सामना पाहायला मिळाला नाही. निश्चितच जेवढे मात्र सामने झाले तेवढे मात्र 35 ते 40च्या घरातच आहेत. निश्चितच लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसात. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. निश्चितच आजच्या दिवसातील मात्र शेवटचा सामना असेल. आरेळा विपक्ष धनगरवाडी. निश्चितच धनगरवाडी संघाने मात्र लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवले त्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आरेळा संघ कुठे आला असतील तर आपली उपस्थिती नोंदवायचे. निश्चितच काही कारणास्तव मात्र इथं आलेला संघ थोडा उशिरा पोहोचणार आहे. तर मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो. तर पुढचा सामना होईल या सामन्यानंतर 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. मामूची वाडी विपक्ष एकनाथवाडी. तर दोन्ही संघांनी यायचंय नाणेफेकीसाठी. नाणेफेकी केली जाईल. निश्चितच आरेला संघ देखील आलाय. थोड्या काही कारणास्तव थोडा उशिरा पोहोचेल. त्या अगोदर आपण टायमाला महत्त्व देऊन दुसरा संघ खेळून देऊ. चला इथे मात्र सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाले. कारव संघाकडून अजय टोपले राकेश कांबडीला पाहू शकाल. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिले चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरणला पाहू शकाल. आमचे वर्गमित्र असतील निश्चितच किरणला पाहू शकाल. एका आगळ्या वेगळ्या स्टाईलने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. 34 धावा थांबून ठेवायचे. 34 धावा थांबून ठेवतील की पहिला चेंडू लॉफ केलाय. विजय असतील. विजय कडून चुकी होणार नाही. पहिल्या चेंडूवरती ब्रेक झोन निर्माण करून देणारा गोलंदाज किरणला पाहू शकाल. चांगला झेल टिपला गेला. इथं पहिला गडी घरात राकेश. किरण हा गोलंदाज हवा करतो आणि निश्चितच
पहिल्याच चेंडूवरती एक गोल्डनची विकेट मात्र परतवतोय कारवार या संघाची राकेश. कुठेतरी मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र बॅटचा पेस ओपन केला होता फलंदाज राकेशने, पण तू थोडासा निराशापास राकेशच्या चेहऱ्यावरती निश्चितच. सामना मात्र लो स्कोरिंग आहे. येणारे 23 चेंडू 24 धावांची गरज. चला पंच त्यांना ताकीद द्या, 20 मिनिटाच्या आत तुम्ही षटक फेकलंच पाहिजे आणि तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. निश्चितच काही मात्र नेम एक ऑर्गनाइज कमिटीकडे असतील. जे संघ मात्र विजय झालेत त्यांनी मात्र लवकरात लवकर या. कुठल्याही टायमाला कोणताही संघ खेळला जाईल असा ऑर्गनाइज कमिटीचा निर्णय. आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर आल्या आल्या प्रहार चढवलाय, चेंडूला सरळ पाठवून दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मनोजच्या बॅट मधून येणारा हा हाय हँडसम षटकार. वा डीजे मास्टर निश्चितच इथे मात्र आल्या आपल्या बॅटचा पेस ओपन करतोय फलंदाज मनोज आणि चेंडूला मात्र सरळ पाठवून दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. निश्चितच बॉल चेक करा, फुटला बिटला वाया आता हेरा. निश्चितच आपण बॅट्समन मात्र तेवढ्याच ताकदीचा पाहतोय. स्ट्रायकरला मनोज, एक घातकी फलंदाज मनोज पुन्हा एकदा ऑफसाइड दिशेने चेंडू चलवलाय, चेंडू मात्र चाललाय 2 टप्पा घेत ऑफसाइडच्या दिशेने बॉर्डर लाईनच्या बाहेर हा येणारा. निश्चितच चौकार इथे मात्र चेक केला जाईल, नो चेंडू. बघितलाय नो बॉल नसेल. निश्चितच दुसऱ्या चेंडूवर माती चौकार येतोय. कुठल्याही प्रकारचा वादविवाद घालू नका पंचांशी निश्चितच, आणि तुम्हाला 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. निश्चितच एकच कॅमेरा असेल, थोडा समजून घ्यायचंय प्रत्येक खेळाडूने. साईड अँगल मात्र इथं तरी आम्ही चेक करला नाही दिसत. सूर्य घोप फलंदाजी पाहता मनोजची मिस टायमिंग शॉट आहे, पाहूया झेलची संधी. इथे मात्र झेल पुन्हा एकदा जमिनीला दान आणि हा येणारा मनोजच्या बॅट मधून दुसरा चौकार. पंचांशी मात्र कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका, दुसऱ्यांदा ताकीद देतोय. निश्चितच मनोज मात्र इथं काय फलंदाजी पाहतोय मनोजची, आल्या मात्र षटकार ठोकला, 2 चौकार लगोपाठ ठोकले. इथं मात्र पूर्णपणे संघाचा तारणहार फलंदाज पाहतोय मनोज. निश्चितच चांगली बॅटिंग मनोजच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुन्हा एकदा मात्र उंचार मारण्याचा प्रयत्नात निश्चितच स्वतःला मात्र थांबवलंय. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता करतोय. आता मात्र कुठेतरी वैयक्तिक 14 धावांवर खेळत असताना फलंदाज मनोजला पाहू शकाल. 4 चेंडू 14 धावा खेळतोय. अजूनही येणारे 19 बॉल आणि 20 धावांची गरज असेल. कुठेतरी मात्र बॉल टू रन पाहतोय आपण. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील पाहूया मनोजच्या बॅटमधून मोठा फटका येईल की चेंडू डॉट येईल. पुन्हा एकदा मात्र त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. निश्चितच डॉट चेंडूची सांगता करतोय गोलंदाज किरण. कुठेतरी मात्र 3 चेंडू मात्र खराब फेकले आणि त्यावर मात्र मनोज या फलंदाजाने 3 मोठे फटके पाहायला मिळाले मनोजच्या बॅटमधून. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच यायचंय. वाकडीची वाडी संघ विलंब करू नका. येणारे 18 चेंडू 20 धावांची गरज.
निश्चितच मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती येतोय. समीरला पाहू शकाल जिथे मात्र 24 चेंडू 34 ची गरज होती तिथे मात्र येऊन ठपलाय 18 चेंडू 20 ची गरज. इथे मात्र मनोजने मात्र काय फलंदाजी केली. निश्चितच 3 चेंडू मात्र लागोपाठच्या सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज अजय असेल. इथे मात्र हलक्याच्या त्याने चेंडूला टॅप केला. निश्चितच चांगला चेंडू होता. निश्चितच सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी एक डॉट चेंडू फेकी केली गोलंदाज समीरकडून. अजय मात्र माहिती निश्चितच चांगल्या टप्प्याची गोलंदाज आहे. निश्चितच सन्मान देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच MS धोनी स्टाईलने मात्र चेंडूला टॅप केला. आता मात्र बघितला चेंडू मात्र चांगला होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू कुठेतरी मात्र यष्टिरक्षक मात्र बीट झाला. थर्ड मॅनने मात्र चेंडूला मात्र स्टॉप केलं आणि वारंवार दुसरा येणारा डॉट चेंडू असेल. कुठेतरी मात्र अजयला मनोजवर स्ट्रायकर आणण्याचं काम करावं लागेल. ज्या मनोजने मात्र अद्याप 5 चेंडू मात्र खेळलाय आणि 14 धावा मात्र कुठून काढल्यात. त्या मनोजला मात्र ना स्ट्रायकर थांबवण्याचं काम केलं गोलंदाज समीरने. पुन्हा एकदा मात्र लेग साइड चेंडू विजय येथील जेल खाली. विजय कडून चुकी होणार नाही. दुसरा धक्का लागत असताना काराव्या संघाला अजय टोपलेच्या माध्यमातून निश्चितच तिसऱ्या चेंडूवर मात्र इथं सलामीला आला होता अजयला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज समीरने. चला टीम मीटिंग कमी करा. वाकडीचेवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निश्चितच नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. सागरला पाहू शकाल. सागरने मात्र गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. अद्याप मात्र इथं पाहतोय आपण गोलंदाज मात्र वर्चस्व दाखवतोय आपलं. चला संघ एकनाथवाडी संघ आणि मामुचवाडी संघ हे दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. आपला सेकंड राऊंडचा सामना मात्र खेळला जाईल. आरेला संघ काही कारणास्तव उशिरा होतोय तर तुमचा सेकंड राऊंडचा सामना 3 षटकांचा खेळला जाईल. तर दोन्ही संघांना विनंती असेल की कर्णधार यायचंय. एकनाथवाडी संघ आणि मामुचवाडी संघ. निश्चितच माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही या वर संपण्याच्या अगोदर इथे याल. इथं मात्र आल्या तडाखा चढवलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. बॉर्डर लाईनच्या बाहेर आहेणारा सागरच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. होते परंतु सागरने मात्र आल्या एक षटकार ठोकून कुठेतरी मात्र विजयाच्या दिशेने नेण्याचं काम केलंय कारव संघाला. 14 बॉल 14 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडूला सरळ पाठवून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगली धून ऐकायला मिळाली डीजे मास्टरच्या माध्यमातून. इथं मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. षटकाराची उमर होता परंतु षटकार मिस झाली. निश्चितच क्षेत्ररक्षक देखील बीट. चेंडूला सरळ पाठवून दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येणारा सागरच्या बॅट मधून चौकार. आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू 4 धावांची गरज कारावला विजयासाठी. इथे मात्र सागरने मात्र काय फलंदाजी केली. निश्चितच 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये मात्र 16 धावा कुठून काढल्यात गोलंदाज समीरच्या गोलंदाजीवरती. नवीन गोलंदाज अजयला पाहू शकाल. मनोजने देखील तडाखा चढवलाय. गॅप मध्ये चेंडूला सरळ फेकून दिलाय. हा येणारा विजयच्या मनोजच्या बॅट मधून विजय चौकार.
असं निश्चितच. चला एकनाथवाडी संघ